अगदी मस्त पाक भरलेले रसरशीत गुलाबजाम कुणाला आवडत नाहीत. बऱ्याचदा चिकट होतात, चिवट होतात, गच्च होतात, पाक आतपर्यंत जात नाही. तर आज आपण अगदी सगळे हे प्रॉब्लेम सॉल्व करणारे, रसरशीत आतपर्यंत पाक जाणारे गुलाबजाम कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण प्रीमिक्सपासून गुलाबजाम कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहणार आहोत. तर खूप सोपी रेसिपी आहे, नवशिके देखील अगदी सहज बनवतील. सगळ्यात आधी पाक बनवून घेऊया. यासाठी 600 ग्रॅम साखर घेतलेली आहे. साखर भिजेल एवढंच पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाण्याचं पर्टिक्युलर असं काही प्रमाण नाही आहे. आपली सगळी साखर फक्त भिजली पाहिजे एवढी एकच कंडिशन आहे. तर साखर भिजेल इतपत पाणी घालून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं, गॅसची फ्लेम ऑन करायची. जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत चमच्याच्या साह्याने हे असंच हलवत राहायचं. तर आता काय करायचं, यामध्ये पाणी घालून घेतल्यानंतर मीडियम हीटवर हा पाक आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे. पाक जर ढिला राहिला तर गुलाबजाम खूप गळगळीत होतात आणि जर खूप जास्त कडक झाला तर त्यामध्ये तो पाक शिरत नाही आणि गुलाबजाम एकदम असे निब्बर लागतात. तर आता काय करायचं, साखर वितळेपर्यंत चमचा असा सतत चालवत राहायचा, जेणेकरून साखर वितळेल आणि त्यानंतर एक 5 मिनिटभर उकळी काढून घ्यायची. आपला पाक बनून तयार होईल. तर मी आज तुम्हाला पाक पूर्ण होईपर्यंत व्हिडिओमध्ये प्रोसेस दाखवणार आहे. तर गॅसची फ्लेम आपण मिडियमच ठेवलेली आहे, लो पण नाही आणि हाय पण नाही. तर आता काय करायचं, हे असं ढवळत राहायचं. सध्या आता मी फूड कलर घेते आहे, त्यामुळे चमचा थांबवलेला आहे. यामध्ये फूड कलर घालून घ्यायचा. तुम्ही केशराच्या काड्या देखील घालू शकता. फूड कलर टोटली ऑप्शनल आहे. नाही घातला काहीच हरकत नाही. पण ह्यामुळे गुलाबजाम दिसायला खूप सुंदर दिसतात आणि मुलं देखील तसंही आवडीने खातातच. पण एखादी डिश दिसायला जर ॲट्रॅक्टिव्ह दिसली तर ती अजून प्रेमाने खावीशी वाटते. आता यामध्ये फूड कलर घातल्यानंतर हे असं ढवळत राहायचं, मिक्स करायचं. आता साखर वितळल्यानंतर गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आणि आपण प्रीमिक्सचं जे पीठ आहे ना ते मळून घेणार आहोत. आता तुम्ही याच्या पॅकेटवर जर इन्स्ट्रक्शन वाचल्या तर त्यावर लिहिलेलं असतं की एकतर तुम्ही पाण्यामध्ये मळू शकता किंवा दुधामध्ये मळू शकता. पण तुम्ही जर पाण्यामध्ये हे पीठ मळून घेतलं तर गुलाबजाम अजून मस्त स्पॉन्जी आणि अगदी मऊसूत होतात. दूध अगदी थोडं थोडं करून यामध्ये ॲड घालायचं, कारण याला दूध खूप कमी लागतं. एकदम ॲड कराल तर पीठ पातळ होईल आणि मग तुमच्याकडे दुसरा काहीच ऑप्शन राहणार नाही, कारण ह्यामध्ये आपण कणिक किंवा मैदा काहीही ॲड करू शकत नाही. हे प्रीमिक्स जसं आहे तसंच मळून घ्यायचं आणि याचे गुलाबजाम बनवून घ्यायचे. आता काय करायचं, हे छान मळून झालं की याला एक 5 मिनिटभर रेस्ट करायला ठेवायचं. आता हे रेस्ट करेपर्यंत आपण पाकाकडे वळूयात. तर तुम्ही बघू शकता आता लो हीटवर साखर तर मगाशी वितळली होती. एक 5 मिनिटभर याची उकळी काढून घेतलेली आहे आणि हा पाक मस्त असा बनून तयार झाला आहे. याला दणकून अशी उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला इथे बंद करायची आहे. तर पाक हा बनून तयार झालेला आहे. यामध्ये आता आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत. आधी सांगितल्याप्रमाणे केशरही ॲड करू शकता. केशराचा देखील फ्लेवर खूप मस्त यामध्ये उतरला जातो. फक्त 2 मिनटामध्ये वेलची पावडर कशी बनवायची याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तो चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर आता पाक बनून तयार झाला आहे. आता पुढची प्रोसेस करूया. आता काय करायचं, एक कढई घ्यायची, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं किंवा तूप घालून घ्यायचं. तळण्यासाठी तेल तूप तुम्ही काहीही वापरू शकता. आता यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. दुसऱ्या गॅसवर आपण पाक ठेवलेला आहे. तेल गरम होईपर्यंत मी साईड बाय साईड गुलाबजाम देखील इथे बनवून घेणार आहे. तर आता काय करायचं, गुलाबजामसाठी एक गोळा घ्यायचा, हाताला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. गोळे बनवताना गोळे एका आकारामध्ये व्यवस्थित एकसंध झालेले असावे, कारण याला जर क्रॅक्स गेले तर गुलाबजाम दिसायला छान दिसत नाही आणि त्यामध्ये पाकही भरत नाही. त्यामुळे गोळा घेतल्यानंतर हातावर असं दाबून दाबून त्याला प्रेस करायचं आणि त्यानंतर छान गोलाकार असा गुलाबजाम बनवून घ्यायचा. प्रीमिक्सचे गुलाबजाम पाकामध्ये घातले की मस्त फुलतात, त्यामुळे आकार मीडियम ठेवायचा, खूप छोटाही नाही आणि खूप मोठाही नाही. खव्याचे गुलाबजाम पाकात टाकले तरी फुलत नाही, त्यामुळे ते थोडेसे मोठे केले तरी देखील काहीच हरकत नाही. पण प्रीमिक्सचे मोठे होतात, खूप छान फुलतात, त्यामुळे मीडियम साईजमध्ये करायचे, म्हणजे पाक भरल्यानंतर ते जास्ती मोठे दिसणार नाही. आता तेल गरम झालं की नाही चेक करून घेऊयात. छोटासा गोळा घ्यायचा, तेलामध्ये टाकायचा,
तेल गरम झालं असेल तर गोळा आपोआप वर येईल आणि त्यानंतर बाकीचे गोळे यामध्ये घालून गुलाबजाम इथे तळून घ्यायचे आहेत. तर सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. लो टू मीडियम हीटवरच गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. गुलाबजाम टाकल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे, नाहीतर थोडेसे लालसर होतात. आता याला आलटून पलटून घ्यायचं आणि हे गुलाबजाम तळून घ्यायचे आणि लगेचच पाकात सोडायचे. गुलाबजाम पाकात टाकल्यानंतर एक 20 मिनटं ते अर्धा तास हे गुलाबजाम पाकामध्ये व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत पाक मुरला जातो. लगेच खाण्याची घाई करायची नाही. तर आता हे तळून झालेले गुलाबजाम आपण पाकामध्ये सोडून घेणार आहोत. अर्धा तास याला रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे पाक आतपर्यंत मुरला जातो. तर अगदी झटपट फक्त 15 मिनटामध्ये हे गुलाबजाम बनून तयार होतात. रेसिपी नक्की ट्राय करा. नवशिके देखील अगदी सहज करू शकतील. बाजारात तुम्ही गेलात तर कुठल्याही शॉपमध्ये किंवा मॉलमध्ये तुम्हाला प्रीमिक्सचं पाकिट अगदी इझिली मिळेल. मी शक्यतोवर इटवेल किंवा गिट्सचं वापरते. तुम्हाला जे आवडत असेल, हवं असेल ते तुम्ही घेऊ शकता. तर आता अर्ध्या तासानंतर वाटीमध्ये मी सर्व करून घेतल्यानंतर गुलाबजाम तुम्ही बघू शकता अगदी आतपर्यंत असा पाक मुरलेला आहे. मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जवळ मोबाईल